आपल्या सर्वांचे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या युट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, काही दिवसा अगोदरच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या परीक्षा होणार नाही अशा प्रकारचं नोटिफिकेशन आलं होतं. परंतु आता 7/6/2024 या दिनांकाला एक नवीन त्याच जिल्ह्यांसाठी जिल्हा परिषदच्या उर्वरित परीक्षा आहेत त्यांच्यासाठी ग्रामसेवक आणि आरोग्य सेविका यांची ज्या परीक्षा होणार आहेत त्यांच्यासाठी नवीन अपडेट आलेला आहे. ते काय आहेत आपण या ठिकाणी पाहू. तर पहा, सुरुवातीला विषय त्यांनी दिलेला आहे, जिल्हा परिषद गट क सरळ सेवा पदभरती 2023 रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेतील उर्वरित संवर्गाच्या परीक्षा घेण्याबाबत. याचाच अर्थ रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या ज्या एक्झाम पुढे ढकलण्यात आल्या होत्या, आता त्या एक्झाम घेतल्या जाणार आहे. त्या संदर्भामध्ये त्यांनी नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे. पहा महोदय, काय सांगण्यात आलेलं आहे. बिगर पेसा क्षेत्रातील 21 जिल्हा परिषदांचे आरोग्य सेवक पुरुष 40%, आरोग्य सेवक 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्य सेवक महिला आणि कंत्राटी ग्रामसेवक या बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली असल्याने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल असे आपणास उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 च्या पत्राने कळवण्यात आले होते. म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं, नोटिफिकेशन दिली होती तुम्हाला. तर ते सांगत आहेत की या संदर्भ घेऊन या अगोदरमध्ये सांगण्यात आलेलं होतं की आचारसंहिता लागू असल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. परंतु आता हे नवीन नोटिफिकेशन नुसार पहा काय सांगण्यात आलेलं आहे. उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 आणून भारत निर्वाचन आयोगाने आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्हा परिषदामध्ये परीक्षा घेण्यास आक्षेप नसल्याबाबत कळविले. जरी निवडणूक होत असेल, जरी आचारसंहिता असेल, तर या संदर्भामध्ये काही आक्षेप नाही अशा प्रकारचे कळवण्यात आलेले आहे. सबब सदर उपरोक्त नमूद 3 जिल्हा परिषदा सर्व 21 बिगर पेसा जिल्हा परिषदामध्ये उर्वरित संवर्गाच्या परीक्षा दिनांक 10/6/24 पासून घेण्याबाबत आवश्यक कारवाई तात्काळ करावी ही विनंती घेण्यात आलेली आहे किंवा करण्यात आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मित्रांनो, आता हे जे काही परीक्षा आहेत ते सर्व परीक्षा वेळेवर होणार आहेत. जे काय रायगड असेल, रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग. याबद्दल तुमचे काय अजून समस्या असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता.